पाहिजे सगळं. मला मला बोलू दे प्लीज. अधिपती, याच्यावरती विश्वास नको ठेवू. हे खोटं आहे सगळं. हिनं फसवून मला हे सगळे विधी करून घेतोय. जबरदस्तीनं? हा, हे काय बोलणं झालं तुमचं? आम्ही कशा पाहिजे हे जबरदस्तीने करून घेऊ तुमच्याकडनं? आणि मुळात आम्ही सांगू तसं वागायला तुम्ही काही छोटं लेकरू आहे? तुम्हाला तुमचं डोसकं नाही? अगं माझं डोसकं गेलं होतं ना माती खायला. माझ्यापेक्षा जास्त डोकं तुला आहे म्हणून फसवलंस मला. तू ट्रॅप केलंस तू मला. अहो, लग्न बंधनात अडकलात तुम्ही आणि ते बी मर्जीने अडकलात. मर्जीनं नाही, तू मुद्दाम केलंस मला. काय? हेच हवं होतं तुला. तुला तुला लग्न करायचं होतं माझ्याशी. अधिपती, माझं एक हे खरं नाहीये. ही बाई कशी आहे तुला कल्पना नाही. घातकी बाई आहे ही. लग्नाच्या आदल्या दिवशी ही माझ्या रूम मध्ये आली. हिनं मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. मला माझ्या समोर रडली ती. आणि तिची समजूत काढण्यासाठी मी तिथं एक दिवा होता, त्या दिव्याभोवती हे 7 फेरे केले. तिनं करायला लावले मला. आणि आता ही धरून बसली आहे की हेच खरं लग्न आहे म्हणून. माझ्यासाठी हे लग्न कधीच खरं नव्हतं. हे लग्नच नव्हतं. काय बाई आहेस तू? माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. काय मुद्दाम नाही केलं त्यांनी. हे सगळं तुम्ही तुमच्या मर्जीनं केल्याचं सरळ दिसतंय त्यात. कुठल्या बी कोर्टात उभं राहा, तुमची मर्जी आहे त्याच्यामध्ये, ती दिसतंय स्पष्ट त्या व्हिडिओत. अधिपती, त्यांना माहित नव्हतं की ते भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न करताय. त्यांना त्यावेळी असं वाटलं की ते चारुला ताईंबरोबर लग्न करताय. आला काय तुम्ही लगेच यांचं वकीलपत्र घेऊन? अहो, जे खरंय ते खरंय अधिपती. तुम्ही काय जज झाला काय? होय, खऱ्या खोट्याचा निकाल करता इथं? अधिपती, अरे किमान बायकोशी असं बोलू नकोस. तुमचाच आदर्श आहे. माझा माझा कसला आदर्श? ही बायको नाहीये माझी. आणि तुझ्या खऱ्या आईशी कधीही आवाज चढवून बोललेलो नाहीये मी तिला. तिला तिचा मान, तिचं प्रेम सतत दिलंय मी. आमच्यासाठी आई एकच आहे, आमच्या आई साहेब. काय मिळवलंस तू भुवनेश्वरी? काय मिळवलंस हे करून? माझं घर तोडलंस, माझ्या घराचं वाटोळं केलंस तू. मला बर्बाद केलंस, माझ्या मुलाला अडाणी ठेवलंस, माझ्या सुनेला घरातून हाकलायला बघतेस. असं काय नाही हो. साळसूतपणाचा आवाळू नकोस तू. हालमुंडी पाताळ धुंडी बाई. अक्षरा, मला एक खून माफ झाला ना तर मी हिचा करेन. खून करीन. त्याच्या आधी तुम्हाला पोराला मारावं लागेल. मारताय? आता एक शब्द जरी तुम्ही त्यांना बोलला ना, अंगाला टच केला ना, मी विसरून जाईन बाप आहे तुम्ही ते. हे पाहिजे होतं तुला. तुम्हाला येतच हे घे पाणी. अधिपती, काय चाललंय तुमचं? हो, कसे वागताय तुम्ही? कसे बोलताय त्यांच्याशी? वडील आहेत ते तुमचे. गुंडगिरी करू लागलात तुम्ही घरात? माझ्या गुंडगिरीचं सोडा, ते बघा. त्यांचा तोंडावर कंट्रोल नाही, हातावर कंट्रोल नाही. धावून जातात उठसूट. ते नाही खपवून घेणार मी. म्हणून तुम्ही असेच वागणार? सतत त्यांच्या अंगावर धावून जाणार, उद्धटपणे बोलणार? अधिपती, तुम्हाला माहिती ना त्यांची तब्येत ठीक नसते. त्यांना काय धाड भरले, धडधाकट आहेत ते. त्यांच्यामुळे लोकांचं बीपी वाढायला लागलं इथं. अटॅक येईल इथं आम्हाला, त्यासनी काय होणार नाही. असे नका बोलू अधिपती. शत्रू नाहीयेत ते तुमचे. तुम्ही का नाही सारखी सारखी त्यांची वकिली करत जाऊ नका. ग बसा. करणारच त्या वकील. लाडक्या सुनबाईंनी आपल्या सासऱ्यांना शब्द दिलाय ना व आम्हाला घराबाहेर काढण्याचा. आता लवकरच आम्हाला सुनबाई घराबाहेर काढणार. लगेच चिडू नका अधिपती, पूर्ण ऐकून घ्या. एक मिनिट, मला आत्ता सगळी लिंक लागते. म्हणजे म्हणून तुम्ही ते वानप्रस्थाश्रम, वृद्धाश्रम, हा ते वेगळं होतं. काय वेगळं नाही, एकच आहे. अहो, काय काय बोलताय तुम्ही? तुमचं एक स्थान आहे आमच्या मनात मास्तरीन बाई, एक आदर आहे. हे काय केलं तुम्ही? तुम्ही सगळं सामावून घेणाऱ्या, सगळं समजावून घेणाऱ्या, सगळ्यांनी संघ घेऊन चालणार. तुम्ही असं काहीतरी बोलशील असं आई शपथ वाटलं नव्हतं मला मास्तरीन. आमचं प्रेम बी तुम्हाला लय उशिरा कळलं, पण आई साहेबांचं प्रेम काय तुम्हाला काय कळतच नाही हो. तुम्ही
माझा खरंच विश्वास नाही, तुम्ही खरंच असं काय बोलला असेल, तुम्ही खरंच बोललाय काय मास्तरीनबाई असलं काय? अधिपती तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. आपण एक वाक्य बोलतो त्याच्या पुढे मागे खूप संदर्भ असतात. हो सुनबाई, कशा पायी उगा गोल गोल बोलताय? मॅडम तुम्ही थांबा प्लीज. आणि तू कशाला नाकूप असतेस दोघांच्या मध्ये? नवरा बायको आहेत ना ते. आणि आमच्या लग्नात त्यांनी नव्हतं का नाक खुपसलं? कसलं लग्न? कुठलं लग्न? अगं फसवणूक करत होतीस. नशीब माझं माझी सून आली मला वाचवायला. आहे का आता यांची टेप अजून तिथंच अडकल्या. मास्तरीनबाईने तुम्ही यांची साथ दिली असणे असलं काहीतरी वचन दिलं, हे मला अजिबात पटलेलं नाही मास्तरीनबाई. मला अजिबात चांगलं वाटलेलं नाही. मला काहीच माहित नाही याच्यातलं. हो अधिपती, मला तरी कुठे माहित होतं या भुवनेश्वरी मॅडम आहेत. मला पुरावे मिळाले म्हणून मला कळलं ना. मी ते सगळ्यांसमोर आणले तेव्हा त्यांनी कबूल केलं. अहो जे झालं ते झालं, आता सगळं उकरून काढायचंय का तुम्हाला? नाही, तो विषय नाही काढत आहे मी. तो विषय संपलाय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय भुवनेश्वरी. आणखी किती वाटोळ करायचंय माझ्या घराचं? माफ करा, माफ करा आम्हाला. आमचा एवढा त्रास होत असेल तर आम्ही जातो घर सोडून. मग जा ना एकदाची. बोलत बसलीस तर जायची कधी? आणि तू एकदा गेलीस ना तर अंबाबाईची ओटी भरेन मी, अभिषेक घालेन. आई साहेब कुठे बी जाणार नाहीत.